नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विरोधक चर्चेपासून पळ काढतायत। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात। मनोज जरांगे यांची दबावखेळी। महसूल मंत्री बावनकुळेंना टार्गेट करून जात पडताळणी समितीवर दबाव आणणे सुरू। वडेट्टीवार शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी 18 ऑगस्टला पुढील सुनावणी। आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। नशामुक्त भारत नशामुक्त बीड या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी बीड पोलिसांच्या वतीने नशामुक्त भारत अभियान संवाद विद्यार्थ्यांशी या विशेष कार्यक्रमाचे आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला बीड शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच बीड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी यांचीही उपस्थिती होती। या कार्यक्रमाला बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे CEO जितीन रहमान, सिव्हिल सर्जन डॉक्टर सतीश कुमार सोळंके, शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्यासह मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ, तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य आणि अन्य व्यसनांचे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। तर व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, संस्कार आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आयुष्य घडविण्याचा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला। हा कार्यक्रम केवळ जनजागृती पुरताच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची योग्य दिशा देणारा ठरला। स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बांधण्यात आलेल्या संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह बीड या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे। उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री श्री संजय शिरसाट, पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे तसेच राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचे स्थळ संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, सहयोग नगर, सर्वेश्वर गणपती मंदिर रोड हे असून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाला, सुरक्षित निवासाला आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऊसतोड कामगार, पालक व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी केले आहे। अहिल्यानगर येथील धीरज परदेशी यांच्या झालेल्या निर्गुण हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी बीडच्या किल्ले धारूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या बंदच्या आवाहनाला धारूर शहरातील व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। या बंदमुळे धारूर शहरातील प्रमुख बाजारपेठेतील विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने हे दिवसभर बंद ठेवण्यात आली। त्यामुळे शहरातील नेहमीची वर्दळ कमी झाली होती। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून या हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवला। दरम्यान यावेळी युवकांच्या वतीने शहरातून निषेध रॅलीही काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते। हातात बॅनर घेऊन सहभागी युवकांनी धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध केला। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत घोषणाबाजीही करण्यात आली। या रॅली दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी किल्ले धारूर पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। मध्ये अशा घोषणा देत असताना जय श्रीराम, जय श्रीराम, अमर रे धीरज भैया, अमर रे श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, अमर रे धीरज भैया, अमर रे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरसुंबा पुलाखाली
बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करणाऱ्या महिलेला बीड एलसीबीच्या पथकाने अवघ्या एका दिवसात ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेली सुमारे 1 तोळा वजनाची सोन्याची पोत मण्यांसह असा अंदाजे एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. मोरगाव तालुका जिल्हा बीड येथील आसाराम बाबासाहेब कागदे हे दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या पत्नीसह देवदर्शनासाठी जात होते. मांजरसुंबा पुलाखाली बसमध्ये चढत असताना यावेळी गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील 1 तोळा वजनाची सोन्याची पोत मण्यांसह चोरली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाकडून सुरू होता. दिनांक 13 ऑगस्ट रोजी एलसीबी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही चोरी रमाई चौक खंडेश्वरी पेठ बीड येथील शोभा संजय भालेराव हिने केल्याची माहिती मिळाली. खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तिच्या राहत्या घरी जाऊन महिला पोलीस कर्मचारी स्वाती मुंडे यांनी तिला विश्वासात घेऊन सदर महिलेस चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याकडून चोरीस गेलेली 1 तोळा वजनाची सोन्याची पोत मण्यांसह अंदाजे किंमत 1,50,000 रुपये ही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई व बीड एसडीपीओ केज बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय महेश विघ्ने, महेश जोगदंड, बाप्पासाहेब घोडके, दिलीप गीते, स्वाती मुंडे आणि गणेश मराडे यांच्या पथकाने मिळून केली. तर मागील काही महिन्यांमध्ये बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने व प्रवाशांचे पैशांचे पाकिट मारल्याच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे बस स्थानकात चोरी करणारी एखादी टोळी सक्रिय आहे की काय असा संशय आता नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील काजळा तांदळा या गावाजवळ घडली असून या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. गेवराई शहरातील 5 भाविक रिक्षाने बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी मडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परत येत असताना रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची रिक्षा कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील काजळा तांदळा तालुका गेवराई या गावाजवळ नैसर्गिक विधीसाठी थांबले असता दोघे जण रिक्षाकडे येत असतानाच पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्या दोघांनाही जोराची धडक दिल्यामुळे भीषण अपघात होऊन सचिन दिलीप गोचिडे वय 38 वर्षे राहणार गेवराई यांचा मृत्यू झाला. तर ओम निकम वय 35 वर्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. परंतु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.